पैसे कसे मॅनेज झाले? कुठून आणलेस? हे बघ, कसे आणले कुठून आणले ते महत्वाचं नाही. आता असं समज की महादेवाने मार्ग दाखवला आणि पैसे भेटले मला. हा हे बघ श्रद्धा, हे मी सगळं त्या इडली सांबारसाठी नाही करत आहे, ते तिच्या साध्या बोळ्या आप्पासाठी आणि अम्मासाठी करतोय. काय अम्माची अवस्था मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. तिला वचन देऊन आलोय की काही झालं तर मी पैशाचा बंदोबस्त करणार आहे, आणि जर आप्पाला तर काही झालं ना तर मी अम्माला तोंड नाही टाकू शकत. तुझ्या भावना कळतायत रे मला, पण शक्ती तुला नजरेसमोर सुद्धा धरत नाही. तुला वाटतं ती हे पैसे घेईल? अरे पण तिला सांगायचंच नाही ना की मी दिले म्हणून तर तुझ्या हातात देतोय ना. हे बघ श्रद्धा, आजारपणात पैसे नसले ना तर काय अवस्था होते ना मला चांगलंच माहिती. त्या पैशाअभावी माझी आई गमावली मी. आई किंवा बापापैकी कोणी पण कायमचं गमावल्यावर काय दुःख होतं ना ते मी अजून भोगतोय. हे बघ, तू तिला सांग व्याजाने आणले उसने आणले काय सांगायचे ते सांग, पण हे पैसे नेऊन आधी भर तिकडे. आप्पाची ट्रीटमेंट सुरू झाली पाहिजे, आप्पा वाचले पाहिजे. हा जा. अरे काय बघत बसले, जा ना. काका हो, आप्पांनी एकेकाळी किती मदत केली आहे तुम्हाला. आज त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज काहीतरी करा ना. उद्या नाही उद्या नाही, आता एका तासात पैसे भरायचे. पैसे भरले नाहीत तर आप्पांचं ऑपरेशन नाही सुरू होणार. प्लीज तुम्ही काहीतरी बघा ना. कुठून व्याजावर पैसे मिळत असतील तर तसं सांगा, मी सगळे पैसे परत करेन. हॅलो हॅलो. शी, लोकांना जराही केलेल्या उपकारांची जाणीव नाहीये. आप्पांनी केवढं केलं यांच्यासाठी, आणि आज आप्पांना मदतीची गरज आहे तर वाट दाखवत आहेत आप्पांना. श्रद्धा, काय करू? कुठून आणून 2 लाख रुपये? शक्ती, आता डोकं धरून बसायची गरज नाहीये, पैशाचा बंदोबस्त झालाय. काय इतक्या लवकर? कसा? कोणी केला? अगं मी ना ओळखीतल्या एकाला मेसेज टाकला होता. हा, खरं तर मी माझ्या बाबांनाच फोन करायला बाहेर गेले होते, पण तो ना देवदूतासारखा आला. तो कोण? तो फोन त्या माणसाचा जे पैसे देणार आहेत ना त्यांचा फोन आला. पण शक्ती, 2% व्याजाने म्हणतायत ते पैसे. अगं 2 काय कितीही टक्के व्याजाने दिले असते तरी चाललं असतं, पण ह्या क्षणी पैसे मिळणं महत्वाचं होतं. बरं, कुठे आहेत पैसे? आहेत म्हणजे त्यांच्याकडे आहेत, ते मला ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहेत. एकदा त्यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केले ना की मग मी बँकेत जाते, बँकेतून कॅश काढते आणि मग हॉस्पिटलमध्ये भरते. अगं पण कर्जाचे हप्ते मला फेडायचे आहेत. रेकॉर्डमध्ये तू कर्ज घेतलंय असं दिसेल. चालेल ग, तू मला हप्ता दे ना, मी त्यांना ट्रान्सफर करते. तू दिले काय मी दिले काय सारखंच आहे ना. हा श्रद्धा, थँक्यू सो मच. खूप मोठं काम केलंयस तू. मी ना आप्पा बरे झाले ना की अम्माला सांगेन तुझ्यासाठी गुलाबजाम बनवायला. हा चल. ऐक नाना, काय झालं? वंदे शंभो, अरे किती लागलंय तुझं? हा लक्ष कुठे असतं? रक्त बघ किती येत आहे. बघू इकडे दे. 1000 वेळा सांगितलंय काम करताना जरा नीट लक्ष देऊन करत जा. हा ऐकायला नाही तयार तू. अरे ये, जराशी तर जखम आहे आणि एवढं का ओरडतोय तू? पुढच्या मिनिटाला जखम बरी होईल. ही जराशी जखम आहे. हा बघ नाना, तुला जरा पण दुखापत होता कामा नये, समजलं? आता लक्षात आलं मला. या दारूचा शेवट केल्याशिवाय ना तू सुधारणार नाहीस. दिवस मावळला की तुझ्यातला बेवडा जागा होतो. शिवा, आजपासून दारू बंद म्हणजे बंद. कुठे लपून ठेवल्यात बाटल्या? हा कुठे लपून ठेवल्यात?
या सगळ्या बाटल्या नेऊन फोडून टाकतात. ए शिवा, खबरदार माझ्या बाटल्यांना हात लावला. ठेव बाटल्या इथे, ठेव. अरे चाप, अजिबात हात नाही लावायचा. ए शिवा, ऐक की. दारूमुळे खात होतोय सगळा. अरे ऐक, माझं बोट ना या सुरीनं कापलंय, त्या बाटल्यानं नाही रले का? कुळा समजतोस मला? कुळा समजतोस? ए असं कुठे कुठे बाटल्या लपून ठेवल्यात ना, तर कमाईचा पैसा लपून ठेवला असतास ना, सगळं डोक्यावरचं कर्ज उतरलं असतं आतापर्यंत. हे काय करतोय? अरे पोरा, ए शिवा, ह्या बाटल्याला माझ्या कमाईच्या पैशातून घेतल्यात मी. खबरदार त्या बाटल्यांना हात लावला तर. दारू दारू दारू, तुला सतत माझी दारू खुपते. अरे एक ना एक दिवस वरचं तिकीट निघणारच आहे ना. डॉक्टर, अप्पा कसे आहेत? ऑपरेशन नीट झालं ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? डॉक्टर, उशीर नाही झाला ना? नाही नाही, वेळेत ऑपरेशन झाल्यामुळे आम्ही त्यांना वाचवू शकलो. नाव ही इज आउट ऑफ डेंजर. म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाहीये. पेशंट सुखरूप आहे, पण सध्या ते कोमामध्ये आहेत. म्हणजे घाबरू नका. कोमात गेलेली व्यक्ती हालचाल करू शकत नाही, बोलू शकत नाही. ती आपल्याला ऐकू शकते, फील करू शकते. पण डॉक्टर, हे असं किती दिवस? नाही, ते नाही सांगू शकणार मी. कदाचित आजही शुद्धीवर येतील किंवा वर्षही लागेल. असं कसं बोलू शकता डॉक्टर तुम्ही? एवढे पैसे देऊन ऑपरेशन केलं, तुम्हीच म्हणालात ना की ऑपरेशन व्यवस्थित झालं, आणि आता तुम्हीच सांगताय की शुद्धीवर यायला वर्ष लागणार म्हणून. हे बघा डॉक्टर, नीट उपचार करा तुम्ही. हा, ते स्ट्रॉंग असतात बघा, त्यांना असं झोपून राहायची सवय नसते बघा. मॅडम, आम्ही आमच्या बाजूने खूप प्रयत्न केलेत. अहो, त्यांचा जीव वाचला हे नशीब समजा. पण डॉक्टर, अप्पा कोमात कसे गेले? तुम्ही म्हणाला होतात की वेळेत ऑपरेशन झालं तर ते बरे होतील. नाही, बरोबर आहे, पण त्यांच्या डोक्याला खूप मार लागला होता आणि मेंदूच्या नसांना दुखापत झाल्यामुळे खूप रक्त गेलं होतं. हे बघा, असं रेअर केसमध्ये होतं. आम्ही मॉनिटर करतोय आणि करत राहू. हे बघा, ते लवकरात लवकर शुद्धीवर येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. देवाकडे प्रार्थना करा. आता ऑपरेशन पर्यंत त्याने साथ दिली आहे ना, यापुढे तो साथ देईल अशी अपेक्षा ठेवूया. नका स्ट्रेस घेऊ. डॉक्टर, आम्ही अप्पांना भेटू शकतो का? नाही, आता थोड्या वेळात त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करतील. तुम्ही लांबून त्यांना पाहू शकता, जवळून नाही पाहता येणार तुम्हाला, कारण काही मेजर इंजुरीज ऑपरेट झाल्यामुळे बाहेरचं इन्फेक्शन नको व्हायला. काही दिवस लांबूनच बघा. टेक केअर. आई जगदंबे, या संकटातून तू तारलस. आता लवकरात लवकर शक्तीच्या आप्पांना शुद्धीवर आण. शक्ती, तुझे आप्पा लवकरात लवकर येतील ना शुद्धीवर? हो अम्मा, येतील. शिवा, हे शिवा, अरे काय झालं? असं का वागतोयस? हे पोरा, सांग की काय झालं? अरे का रडतोयस? कोण काय बोललं का तुला? प्रिन्स साहेब काय बोलले का? वहिनी साहेब काय बोलले का? अरे कुठल्या मित्राशी भांडण झालं का? का त्या पुरीनं पुन्हा तुझ्या कानाखाली आणली? हे बोल की पोरा. नाना, मी तुला काही बी नाही होऊ देणार. आणि तुझ्यासाठी माझ्या महादेवाशी भांडण.
तुला कुठे नाही जाऊ देणार मी, माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार नाना. बरं बाबा, महादेवाशी भांड माझ्यासाठी. नाही तुझा नाना कुठे जाणार. अरे पण सांग की काय झालंय, का रडतोयस? इडली अप्पाचा ऍक्सिडेंट झाला. काय? अरे कधी आणि कशी आता त्यांची तब्येत? नाही माहित. त्यांचं ऑपरेशन चालू होतं ना तेव्हा मी निघून आलो. शक्तीला अप्पासाठी रडताना बघितलं, मला रडायला आलं ना. कशासाठी असं वाटलं का माझ्या नानाचं जर असं काही झालं तर माझं काय? नाना नाना, तुझं जर असं काही झालं तर मी मरून जाईन नाना, मरून जाईन मी. पळा, असं काय बोलतो? तुझ्या नानाला काय बी होणार नाही बघ, काय बी होणार नाही. अरे तुझ्याशिवाय कोण आहे मला? हा, बस रडू नको, काय होत नाही. तुझ्या आप्पांना मरणाच्या दारातून बाहेर काढलंय तिने. देवी जगदंबेचा महिमा अगाध असतो बघ, तिने माझी प्रार्थना ऐकली. अम्मा, तुझ्या जगदंबेने नाही पैसे पाठवले ऑपरेशनसाठी. ते तर एका अनोळखी माणसानं माणुसकी दाखवली आणि वेळेत ऑपरेशनसाठी पैसे मिळाले म्हणून अप्पा वाचले. हो, मला माहित असतं एका अनोळखी माणसाने मदत केली त्याला दीर्घायुष्य लाभू दे. पण कोण कुठला माणूस आपल्या मदतीला धावून आला त्याला देवी आईनेच पाठवलं असणार बघ. त्याने आपल्याला मदत करावी ही जाणीव त्याच्या मनात देवी आईनेच निर्माण केली. अगं अम्मा, अशा बरं जाऊ दे, तू म्हणतेस तसं असेल. तसंच आहे बघ. देवी आई कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला मदत करते आणि हे वेळोवेळी सिद्ध झालंय. देवी आई आपल्या पाठीशी उभी आहे म्हणून आपण आहोत. पण हे तुला आता कळणार नाही बघ. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शक्ती, हे शक्ती, हे गो माझी पूजा आटपलीये. तू ये आणि शंखनाद कर बघू. हे बघ, तुझ्या मनात असू दे नाहीतर नसू दे, तुला शंखनाद करावाच लागेल बघ. तुझा विश्वास नसला तरी माझा असतो. तुझ्या आप्पांचा जीव आई जगदंबेमुळेच वाचला बघ. मग तिचा आभार नको का मानायला? कर शंखनाद. अम्मा, देवी नव्हती आली पैसे घेऊन अप्पांचा जीव वाचवायला. श्रद्धेने ज्या माणसाकडून व्याजावर का होईना पैसे घेतले त्याचे आभार मान. त्याने वेळेत पैसे दिले म्हणून अप्पांवर वेळेत उपचार सुरू झाले. हे बरोबर असते, सगळं मान्य. पण मी म्हणते म्हणून तरी
नाना गाडी थांबवा. गाडी थांबा. गाडी थांबवा. हो. काय झालं वहिनी साहेब? काही नाही, जरा बाजूलाच थांबवा. बर. प्रिन्स, गरज आहे का त्या मुलीला जाऊन भेटायची? भद्रा, हे बघ, मला कळतंय कालचा प्लान आपला फसला, पण तापल्या तव्यावर पोळी शेकून गेला काय हरकत आहे? म्हणजे राजकारणात टिकून राहण्यासाठी ही भेट खूप मोलाची आहे. प्रिन्स, मला ना त्या भिकारड्या लोकांना भेट देण्याची अजिबात इच्छा नाहीये. आपण दोघेच नको ना प्रिन्स. तुला कोणी सांगितलं आपण दोघेच आहोत? मग कोण आहे आपल्यासोबत अजून? काही सेलिब्रिटी वगैरे बोलवलं की काय? अगं तू चल ग, आपणच सेलिब्रिटी आहोत तिथे. तिथे जाऊन फक्त मज्जा बघ. तुला आज मी फुल फ्लेश पॉलिटिकल ड्रामा दाखवतो, तोही सुपरहिट. नाना, लावा ताकद आणि पळवा गाडी. होय साहेब. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचे तारणहार. प्रिन्स सरकार. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचा तारणहार. प्रिन्स सरकार. प्रिन्स सरकार, अहो इकडे तर तुमच्याच नावाचा जयघोष सुरू आहे. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचा तारणहार. प्रिन्स सरकार. एकच ललकार. तुम्ही कसल्या घोषणा देताय? काय चाललंय हे सगळं? बघितलं भद्रा, असं असतं आमचं काम. लावा ताकद. चला चला थांब. काय एकच ललकार. चल चला चला चला. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचे तारणहार. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचे तारणहार. आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचे तारणहार. आमचे प्रिन्स सरकार. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचा तारणहार. आमचे प्रिन्स सरकार. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचा तारणहार. आमचे प्रिन्स सरकार. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचा तारणहार. आमचे प्रिन्स सरकार. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचा तारणहार. आमचे प्रिन्स सरकार. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार, गरिबांचा तारणहार. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. सगळे समोर या, समोर या सगळे. तर आपल्या सगळ्यांचे लाडके प्रिन्स बॉस आपल्या सोबत आहेत आणि ॲज अ होतकरू नेता म्हणून आज या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की ह्या घोषणा देणं थांबवा. गरिबांचे तारणहार. एकच ललकार प्रिन्स सरकार. ऐका 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 प्लीज, नका प्लीज. मी तुमचं माझ्यावरचं प्रेम समजू शकतो. मी आज जे काही केलंय त्याचं इतकं कौतुक करायची खरंच काही गरज नाहीये. इथून जात होतो, घोषणा ऐकल्या, म्हटलं बघूया का घोषणा करताय. या शहरात कोणावरही जर अशी परिस्थिती आली तर मी येईन, धावून येईन मदतीला. तुम्ही सगळे माझी माणसं आहात, माझी फॅमिली आहात. हे शहर माझं घर आहे आणि आपल्या घरातल्या माणसावर अशी परिस्थिती येते तेव्हा मी शांत कसं बसू. इडली अप्पा यांचा अपघात झाल्यापासून बॉस यांच्या डोळ्याला डोळा नाही लागलेला. गरिबांचे तारणहार. आपले प्रिन्स सरकार. एकच ललकार आमचे प्रिन्स सरकार.
हा काय रे? हॅलो, अरे शेठ, अरे ते शक्ती मॅडमने जे पैसे दिलेत ते प्रिन्स सरकारचं नाव पुढे नाही येता दिलेस ना. अरे आता इथे जाहीर सभा सुरू झाली आहे रे, घोषणाबाजी सुरू आहे, नारेबाजी सुरू आहे. अरे सरकारांचा जय जयकार होतो इकडं. काय? कुठे? अरे कुठं काय कुठे? अरे आपल्या इडली अप्पांच्या घरासमोर चाललंय हे सगळं. मी काय म्हणतो शेठ, तू जिथं कुठं असशील ना तिथून लगोलग इकडे निघून ये. बघ मी वाट बघतो तुझी. हा ठीक आहे चल, मी लगेच निघालो. चल लवकर ये. हा शंभू महादेवा, त्या ज्वालामुखीचा उद्रेक नको देऊस.